पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शिक्षण हे एका तलवारीसारखे आहे, ज्याने गरिबी, असमानता आणि असहाय्यतेचा नाश होऊ शकतो। बाळादादा मला बरोबर वाटतो, पण बाबा मला चुकीचे वाटतात। भीम, माझ्या बाजा वाजवायच्या कलेची स्तुती हे का बरं करतील? या मैदानाभोवती 1 तास फेऱ्या मार। जर तू सलग 1 तास फेऱ्या मारल्या तर हे सिद्ध होईल की तुला रस अभ्यासात नाही तर बाजा वाजवण्यात आहे। आता तर पटलं ना गुरुजी की मला फक्त बाजा वाजवायला आवडतं। इथं गुरुजी समोर धावून काय बी होणार नाही। तुझं बा काय ऐकणार नाही। बाबा ऐकतील, पण बाबांशी कोण बोलेल? म्या बोलन। चला 2 घास खाऊन घ्या। नाही, मला भूक नाही। जेवून घ्या ना। एवढ्या दूर कामाला गेला, दिवसभर काम केलं, सकाळी बी रागात तुम्ही जेवलात नाही, आता बी जेवणार नाही तर कसं होणार? चला। सांगितलं ना नको म्हणून। बाबा, जर तुम्हाला माझ्या इथं राहण्याने त्रास होत असेल तर मग मॅच हे घर सोडून जातो, जिथं माझे बहीण भाऊ बी मला शोधू नाही शकणार। पण तुम्ही आता तरी जेवून घ्या। बाबा, हे तर चुकीचं आहे ना। जेव्हा आम्ही भाऊ बहीण रागात असतो तेव्हा तुम्ही म्हणता की बोला, बोलूनच समस्येवर समाधान निघतं, आणि आज तुम्हीच शांत आहे। काहीतरी बोला ना बाबा। माझा बाप बनण्याचा प्रयत्न नको करूस। मुलगा आहेस, मुलासारखाच राहा। भीमाबाई, तू जाईत ना। काय शोधतोस भीमा? भीमा, बाबा, ऐकलंय की बॅरिस्टर लोक काळा कोट घालून कोर्टात वाद करतात, तसं म्या बी करणार। तू माझ्या संग वाद करणार? वय बाबा, ज्यामुळे समस्येवर समाधान निघल। आई, आत्या, ताई, दादा या। गंगाताई, समधी ताट ठेवून दी, आज आपण वाद घालू। हे काय कोर्ट आहे का? वय बाबा, हे कोर्ट आहे। आई जज आहे आणि बाळादादा आरोपी। आपण दोघं बॅरिस्टर आणि बाकी समधी लोक साक्षीदार। उठा बाबा।
बाबा, पहिलं तुमचं मत मांडा, मग मी माझं मत मांडतो. भीमा काय करतो या? आपल्या बाबा संग वाद घालणार का? बाबा संग नाही, एक बॅरिस्टर दुसऱ्या बॅरिस्टर संग वाद करील. काय तुम्ही लोक बी याचं ऐकत बसलात? बंद कराय नाटक. गंगा, चल जेवण वाढताय, चला जेवण करू. पुस्तकं माणसांसाठी असतात. आणि बालपण माणसाचा निर्माण काळ असतो. पुस्तकांना काहीच पर्याय नसतो. पण भीम, तुझ्याजवळ काही पर्याय असेल तर मला सांग. मला हे मान्य आहे की पुस्तकं माणसाला योग्य वाट दाखवतात, मनुष्याला शहाणं बनवतात आणि मनुष्याला मनुष्य बनवतात. पण जर कुण्या व्यक्तीला शिक्षणाऐवजी कुठली कलाकुसर शिकायची असेल तर यात काय वाईट आहे बाबा? कला बी जीवनाला सुधारते ना. हे तर आपल्या आवडीवर आहे बाबा. कुणी शिक्षण घेऊन मोठा बनतो तर कुणी कलेची साधना करून. एक माणूस किती बी चांगला कलाकार बनू दे, पण तो अशिक्षित आहे तर हे जरुरी नाही की तो चांगला माणूस बी होईल. प्रत्येक शिकलेला माणूस चांगला माणूस बनतोच हे गरजेचं तर नाही ना बाबा. म्हणून मुलांच्या आवडी निवडीवर लक्ष दिलं पाहिजे. सुरुवातीला कोणत्याच मुलाला शिकायचं नसतं, शाळेत जायचं नसतं. पण लहानपणी आवडीनिवडीच्या आधारावर निर्णय घ्यायला लागले सगळ्या शाळा रिकाम्या होतील. कोणताच मुलगा शिकणार नाही. कारण मुलांची आवड शिकण्यापेक्षा खेळात जास्त राहते. पण बाळा दादाचं असं नाहीये. त्यानं शाळेत जाऊन पण बघितलं, त्याला शिक्षणात रस नाही आहे. आणि ज्याच्यात त्याला रस आहे त्यासाठी तो काय बी करू शकतो. या समजा सांगायच्या गोष्टी आहेत. बाबा, मी याचा पुरावा देऊ शकतो. चल बाळा दादा. बाबा, बाळा दादाचे पाय बघा किती सुजलेले आहेत. काय झालं? याचं पाय कसं सुजलं? गुरुजींनी याची परीक्षा घेतली आणि सांगितलं की तुला खरंच बाजा वाजवण्यात रस आहे तर 1 तासापर्यंत धावत राहा. आणि बाळा दादा बी धावत राहिला. हे बघून गुरुजींना बी पटलं की खरंच बाळा दादाला बाजा वाजवण्यात रस आहे. त्यानं बाजाच वाजवायला पाहिजे. पण मी नाही मानत जज साहेब. कारण बाजा वाजवल्यानं ना आपल्या जीवनात, ना बाळाच्या जीवनात, ना आपल्या समाजाच्या जीवनात काही फरक पडत. बाजा वाजवण्यापेक्षा गरजेचं हे आहे आपल्या जीवनात फरक होणं. आणि तो फरक फक्त शिक्षणानं येऊ शकतो. नाहीतर आपला आणि दुसऱ्यांच्या मधला फरक आपल्याला रोज रोज मरायला भाग पडल. जज साहेब, मला यांचं म्हणणं समजत नाही. नाही समजत तुला? नाही. तम्या समजावते.
तुम्ही तुमचा सदरा काढा. हे एक बॅरिस्टर आहेत, ते आपलं सदरा कसं काढू शकतात? वय पण आता ते एक साक्षीदार आहेत आणि असं वडील जे आपल्या पोराबाळांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी काय बी करू शकतात आणि ते बी पुरावा देणार नाही तर मग त्यांचं म्हणणं कोणाला समजणारच नाही ना. सदरा काढा. भीमाबाई, काढा ना. बघा, समध्यांनी नीट बघून घ्या. बघितलं? मोजता येतं ना तुम्हाला? तुम्हा समध्यांना मोजा. किती छिद्र आहे सदऱ्याला ते मोजा. फौजेतलं रिटायर सुभेदार आहेत हे, तरी बी त्यांना ते घालावं लागतं आणि हे ती छिद्र झाकून कसं बस त्यांची आबरू झाकत्यात. मी आता त्यांना सांगते की नवीन घ्या तर ते म्हणतात नाही. या परीस पोराबाळांचं शिक्षण गरजेचं आहे. ताई हे मला म्हणतात की पोरं शिकून सवरून जेव्हा मोठी माणसं होतील ना तेव्हा ही सारे छिद्र भरून निघतील आणि मग माझी तिन्ही मुलं आपल्या बाबांना एक एक बंडी देतील, विकत घेतील. मग माझ्याकडे 3 बंडी होतील. अशा परीस माझ्याकडे 3 सदरे 3 जोडे होतील आणि मग मी या जगातला सगळ्यात धनी माणूस होणार. या जगात माझ्या परीस दुसरा कोणी धनी माणूस नसणार. तर भीमा, आपल्या भावाला आलेली सूज अन वेदने संग जर आई बापाचं दुःख समजलं असतं ना तर म्या मानलं असतं की तू खरंच समजूतदार आहेस. आपल्या भावा बहिणीच्या इच्छा सोबतच आई बापाची बी इच्छा समजा पाहिजे भीमा. आपण लोक गरीब आहोत, वंचित आहोत, लाचार असहाय्य आहोत. समाजाला आपली किळस वाटते, इतकी किळस वाटते की आपल्या पावलांचे ठसे मिटवायची जबरदस्ती केली जाते. याच समाजानं आपल्याला या दलदलीत ढकलून मरायला सोडून दिलं आहे. यातून आम्हाला तुम्ही नाही बाहेर काढणार तर कोण काढणार? कोण? पूर्वजांच्या मुक्तीची जबाबदारी येणाऱ्या पिढीवर असते. तुम्ही लोक जर आपल्या आणि आपल्या समाजाच्या मुक्तीसाठी जर ज्ञानाची गंगा आमच्यासाठी घेऊन याल तर आमचं जीवन बी धन्य होऊन जाईल आणि या नरकवाणी जगण्यातून आम्हाला बी मुक्ती मिळेल.
आई झोपली का? चल जेवण कर बरं. भूक नाही. भूक नाही कशी? चल आई जेवून घे. बाप आपल्या हिशेबाने विचार करतो, पोरं आपल्या हिशेबाने विचार करतात. मुलगी सरळ येऊन निर्णय ऐकवते. आपलं घर घर कमी आणि कोरटच जास्त वाटतंय. मुलं आई बापा संग वाद घालतील, त्यांना पुरावा द्यावा लागल, ते साक्षीदार मागतील. भूक राहीलच कशी? जा जाऊन जेवून घे आणि त्या समद्यांना बी दे. वहिनी, मानलं की भीमाने प्रश्न उत्तर केली, पर त्याच्यावर तुझ्या बी बोलण्याचा परिणाम झालाच असेल की. पोरं आहेत, त्यांच्यात मोठ्यांसारखी समज नसते, हळूहळू समज शिकतील. चल जेवून घे. सांगितलं ना भूक नाही, तुम्ही खाऊन घ्या आणि आपल्या भावाला बी जेव घाला. मला झोपू द्या आई. गंगा, आपल्या भावा बहिणीच्या इच्छा सोबतच आपल्या आई बाबाची बी इच्छा समजा पाहिजे भीमा. याच समाजानं आपल्याला या दलदलीत ढकलून मरायला सोडून दिलं हाय. यातून आम्हाला तुम्ही नाही काढणार तर कोण काढेल? कोण? पूर्वजांच्या मुक्तीची जबाबदारी येणाऱ्या पिढीवर असते. जर आपल्या समाजाच्या मुक्तीसाठी जर ज्ञानाची गंगा आमच्यासाठी घेऊन याल तर आमचं जीवन बी धन्य होईल आणि या नरकावानी जगण्यातून आम्हाला बी मुक्ती मिळेल. भीम, बाबानंतर काय बी बोलले नाही. मला तर समजतच नाही की त्यांना तुझं म्हणणं पटलंय की नाही. भीम, बाबांना तुझं म्हणणं पटलं असो वा नसो, पण जीवनात मी एक गोष्ट कधीच नाही विसरू शकत. माझ्यापेक्षा बी लहान असून तू माझ्यासाठी बाबांना समजावायचा प्रयत्न केलास. मी पुऱ्या आयुष्यात बाबांशी कधीच असं बोलू शकलो नसतो. भीम, तू आमच्यासाठी किती विचार करतोस रे? बाळा दादा, आई बरोबर म्हणत होती की आपल्याला या चिखलातून निघायचं असेल तर आपल्याला शिकावं लागन. मी तुला असं नाही म्हणत की तू बाजा वाजवणं सोडून दे, पण तू शिक्षण पण नको सोडूस. तू बाजा वाजवून पैक कमवू शकतोस, पण इज्जत कमवायची असेल तर तुला शिकावंच लागल. म्हणून तू बाजा बी वाजव आणि अभ्यास पण कर. भीम बरोबर बोलते बाळा दादा. भीम, तुला बाबा संग वाद घालायची काय गरज होती? तसंही ते खूप रागात आहे. सकाळपासून काहीच नाही खाल्लं आणि आता बी रागात गेले. आणि त्यात आईनं बी जेवायला नको म्हणलं. आणि हे समजा बाळा दादा तुझ्यामुळे झालंय. वय बाळा दादा, तुझ्यामुळेच झालंय. बाबा, जेवून घ्या ना तुम्ही. बाबा, तुम्हाला शिक्षण आवडतं म्हणून मी तुम्हाला चुकीचं वाटतो.
आणि मी बी मानतो की जे तुम्ही आणि आई बोलता ते खरं आहे. पण मला असं गरिबीत राहणं अजिबात नाही आवडत. मी तुम्हाला संकटात नाही पाहू शकत. आई उठ ना आणि जेवून घे. आई माझ्याकडनं चूक झाली तर मला माफ कर, पण तू उठ ना, जेव ना. आम्ही काही सांगितल्यानं तुम्ही रागावून उपाशी झोपाल तर पुढे आम्ही काहीच नाही बोलणार. उठ ना आई, जेवून घे की. जेवण करा ना बाबा. कुण्या व्यक्तीला शिक्षणाऐवजी कुठली कलाकुसर शिकायची असेल तर काय वाईट आहे बाबा? प्रत्येक शिकलेला माणूस हा चांगला माणूसच बनल हे गरजेचं नाही आहे बाबा. म्हणून मुलांच्या आवडीनिवडीवर लक्ष दिलं पाहिजे. जेवून घ्या ना बाबा.